माझ्या बहिणींची कमेंट आली की ताई तुमचं घर दाखवा ना, तुमचं घर दाखवा ना. किती दिवस झालं मी लॉंग व्हिडिओ बनवत नाही, 4-5 व्हिडिओ टाकलेले, तसे शॉर्टच व्हिडिओ बनवते मी. तर माझं घर हे बघा, माझं घर हा आहे हॉल. इकडे पोरांची पुस्तकं राहतात. मी साडेच बिझनेस करायची छोटासा इथल्या इथं, पण ते वेळ नसल्यामुळे मला काही हेच नाही भेटलं, वेळच नाही भेटला. आणि मग म्हणलं चला शॉर्ट व्हिडिओ काढता काढता एक माझ्या स्पेशल माझ्या बहिणींसाठी लॉंग व्हिडिओ काढा. आणि हा आहे माझा छोटा मुलगा. याला पण व्हिडिओमध्ये बऱ्याच माझ्या ताईंनी विचारलं तुमच्या मागचा फोटो आहे, तुमचा मुलगा आहे का, मुलगा आहे का? तर माझ्या बहिणींना सांगायचं हो माझा मुलगा आहे तो. आणि दुसरी गोष्ट, हा आहे आमचा किचन. हा आहे आमचा किचन. आता स्वयंपाक चालू आहे संध्याकाळचा. हे बघा किचन. मी ना ते हे नाही केलेलं, काय ट्रॉलीचं नाही केलेलं अजून आम्ही. जेव्हा आपल्याकडे पैसे आले तेव्हा करू. तोपर्यंत तशा रॅक लावलेल्या, रॅकवर. आणि इकडं आहे आंघोळीचं आणि टॉयलेट इकडे. आणि इकडं आहे आमचा बेडरूम. इकडं आहे आमचा बेडरूम. इकडं दुपारी मी झोपले होते तर खूपच मच्छर आले, मला खिडकी लावायचं ध्यानच नाही. आणि काय झालं माहिती आहे का, बाजूला गवत असल्यामुळं ते मला जमलंच नाही की बंद करू का काय, मला लक्षातच नाही. आणि हे आहे हॉल, हे सॉरी बेडरूम. इथून आमचं मेन हे आहे, म्हणजे समोरची फ्रंटला जे बिल्डिंगचं राहतं ना ते. बाकी काय नाही, आता स्वयंपाक करायचा आहे. पोराला लागली भूक तर त्याला म्हणलं थांब रे जरा व्हिडिओ बनवते घराचा. खूप कमेंट आल्यात ताईच्या. तर तो म्हणलं बनव ना खिचडी. आता याच्यासाठी बनवायची खिचडी काय रे. याला लागली भूक. हा आहे माझा मुलगा. आणि याला भूक लागली म्हणून मी तुम्हाला तर सांगितलं की पटापट आता खिचडी बनवते आणि याला देते. सकाळी 9 वाजल्यापासून गेलाय आणि आता 5ला आलाय कॉलेजला. एवढं वेळ कसं काय रे कॉलेज? कॉलेज काय आता सकाळी 9 वाजता गेलो, 9 वाजता गेलो डायरेक्ट लेक्चरला 3 तास. 3 तास. हा ते झाले की डायरेक्ट प्रॅक्टिकल मध्ये 5 तास. सकाळी साबुदाण्याची खिचडी बनवली होती. त्याला म्हणलं होतं भाजी पोळी घेऊन जाय, मी मेथीची भाजी अशी डाळ टाकून बनवली होती आणि पोळ्या हे घेऊन जाय म्हणलं. तर म्हणजे नाही मला खिचडीच खायची. खिचडी म्हणजे उपास म्हणून नाही, पण यांना खिचडी खूपच आवडते. आणि आपली खिचडी, भाताची खिचडी पण लय आवडते. बिर्याणी तुम्ही पाहतच असताना भाताने आपले काय हाल झाले, पण काय पोरगा ऐकायलाच तयार नाही. खिचडीच पाहिजे, खिचडीच पाहिजे. साबुदाण्याची खिचडी, आपले भाताची खिचडी, राईस खिचडी, बिर्याणी, हेच आहे आपल्याला. तुम्ही बघतच असताल काय आपला उझडत. आणि दुसरी गोष्ट की जेव्हा पोरांना भुका लागल्या की आपला थकवा कुठं जाईल तर सांगता येत नाही. आईंचं असंच आहे. तर चला स्वयंपाक करते. बाय.